मान्सूनपूर्व पावसानं धाराशिव जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून थैमान घातलाय। मंगळवारी कोसळलेल्या पावसानं कुठे विजेचे खांब कोसळले पडले तर अनेक झाडं देखील उन्मळून पडले। या पावसानं फळपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। धाराशिवमधील टोमॅटो शेतीचं नुकसान झालंय। पावसामुळे टोमॅटोची शेती गळून पडली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात जो आहे तो अवकाळी पावसानं थैमान घातलेला आहे। पावसाळ्यासारखा पाऊस जो आहे तो धाराशिव जिल्ह्यात पडत आहे आणि या पावसानं जे आहे ते शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। मी आता धाराशिव तालुक्यातील एका टमाट्याच्या शेतात आहे आणि हे बघितलं आपण तर वाऱ्या वादळानं जी आहे ही टमाट्याची बाग पूर्णपणे झुकलेली आहे। जी वारं मोठ्या प्रमाणात सुटतं आणि त्याच्यात पावसाचा मारा, याच्यामध्ये जो माल काढलेला आलेला आहे त्याच्यात हिरवे टमाटेसुद्धा जे आहेत ते भरलेले नाहीत, ते टमाटेसुद्धा गळून पडत आहेत आणि कुठं ना कुठंतरी या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे। बाजारात बघायला गेलं तर टमाट्याला सध्या तसा पाहिजे तसा भाव मिळत नाही आहे, त्याच्यात हे नुकसान, त्यामुळे शेतकरी जो आहे तो आर्थिक संकटात कुठंतरी सापडलेला दिसत आहे। धाराशिव जिल्ह्यात एकूण बघितलं तर ताशी 60च्या ह्यानं वारं वाहील असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता आणि त्या पद्धतीने जो आहे तो धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडत आहे आणि हा पाऊस पुढील 15 दिवससुद्धा कायम राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं होतं। त्यानुसार हा पाऊस पडत आहे। आपल्यासोबत महिला शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया। मला सांगा मावशी, काय सध्या कसं झालं टमाट्याच्या बागेचं? वारं वादळ सुटलंय, सारं त्यानं खराब झाले। सध्या भाव पण नाही, आता काय करावं काय नाही, काळजीच आहे आता आम्हाला शेतकऱ्याला। काय करावं? ही हिरवे टमाटे पडलेले दिसायला, हिरवे पडले तर पिकले पडले तर सारं खराब झाले, असं लोंडलंय सांडलंय, समजा दुसरं काय नाही, लयच वाटोळं झाले। आपण जर बघितलं तर ही अवस्था जी आहे ती शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे। टमाटा असेल किंवा फळ पिकाचं ह्याला जो आहे तो मोठा फटका बसतोय। कृषी विभागानं याचे पंचनामे जरी सुरू केलेले असले तरी मात्र जो आहे तो पावसाचा अंदाज असाच वर्तवण्यात येत आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनीही काळजी घेणं देखील आव्हान प्रशासनाकडून केलं जात आहे। मात्र या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्याला मदत मिळेल का, हाही प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।